चंद्रपुर महानगर पालिका के चुनाव के संदर्भ में भाजपा महायुति के उम्मीदवारों के प्रचार के लिए आए महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले की प्रचार सभा के दौरान भाजपा के कुछ बागी उम्मीदवारों द्वारा किए गए अनोखे विरोध को पुलिस ने गंभीरता से लेते हुए कुछ निर्दलीय उम्मीदवारों को बुलाकर मौखिक चेतावनी दी। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में पुलिस अधीक्षक के साथ कुछ निर्दलीय उम्मीदवारों ने क्या कहा। चंद्रपुर महानगर पालिका के चुनाव को लेकर काफी सरगर्मी बढ़ गई है। वहीं भाजपा महायुति के प्रचार के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने चंद्रपुर में रोड शो किया था। साथ ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने महानगर क्षेत्र में अनेक प्रचार सभाएं ली थी। वहीं कुछ दिनों पहले महसूल मंत्री बावनकुले के प्रचार सभा के दौरान भाजपा के कुछ बागी उम्मीदवारों में कोई मंच पर चढ़ा तो किसी ने जोरदार घोषणाबाजी की, जिसको लेकर पुलिस विभाग ने गंभीरता पूर्वक कदम उठाते हुए ऐसे कुछ निर्दलीय उम्मीदवारों को बुलाकर चुनाव के दौरान शांतता और सुव्यवस्था को भंग न करने के निर्देश दिए। तो आइए सुनते हैं इस संबंध में पुलिस अधीक्षक मोहम्मद सुदर्शन ने मीडिया प्रतिनिधियों को क्या जानकारी दी। सर्वांना माहिती आहे की आता मनपाच्या इलेक्शनचा जे प्रचार सुरू झालेला आहे त्या दरम्यान काही काही ठिकाणी काही दोन पक्ष समोर येऊन काही घोषणाबाजी करत दिसून येत आहे। तो त्यांना टाळण्यासाठी परवा दिवशी पण एक घटना घडला की काही सभा चालू असताना काही दुसरा पक्ष येऊन काही घोषणाबाजी केलेला आहे, तो ते गैरकानून आहे। तो या माध्यमातून सर्व उमेदवाराला आणि बाकी लोकांना आवाहन करतो की तुम्हाला सर्वांना माहिती आहे काही सभा चालत असताना काही प्रचार चालत असताना दुसरा पक्ष येऊन त्यांचा डिस्टर्ब करू नये, काही भडकाचे भाषण करू नये म्हणून यासाठी मी काही लोकांना बोलून घेतले की तुम्ही कायदा तोडू नये म्हणून, म्हणजे कायदा हातावर घेऊ नये आणि तुम्ही तुमचा प्रचार करा आणि दुसऱ्या पक्षाला तुम्ही काही डिस्टर्ब करू नये म्हणून असा विनंती करण्यासाठी आज बोलून घेतले आणि सर्वांना समजून सांगितलेलं आहे। ते पण मानले की आम्ही कोणीही कायदा तोडणार नाही म्हणून। तो या माध्यमातून सर्वांना विनंती करतो तुम्ही या कालावधीमध्ये इलेक्शनच्या कालावधीमध्ये कायदा तोडू नये, या आम्हाला पण सहकार्य करावे। धन्यवाद। वहीं दूसरी ओर निर्दलीय उम्मीदवारों ने भी इसके संबंध में प्रतिक्रिया दी। गौरतलब है जिसमें अधिकतर भाजपा के बागी उम्मीदवार थे। तो आइए सुनते हैं उन्होंने क्या कहा। सीएम साहेब इथे येऊन गेले, त्या दिवशी मला पण असाच कॉल आला की तुम्ही इथं फिरत कुठं आहे। मी म्हटलं की माझ्या प्रभागात मी फिरत, त्यावेळी मला म्हटलं की तू कशाला फिरताय आज। मी म्हटलं माझा प्रचार सुरू आहे। नाही म्हणे तुम्ही इथं फिरू शकत नाही। आमचा इंटेन्शन काहीच नव्हता। आज आम्ही आमच्या प्रभागात आम्ही अपक्ष आहो, तर आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे लागते म्हणून आम्हाला फिरणं आहे आपला आवश्यकता आहे। तर आम्हाला म्हणे की तुम्ही तुमच्याबद्दल आम्हाला कॉल आला की तुम्ही सीएम साहेबाच्या याच्यामध्ये अडथळा आणताय। आम्ही म्हटलं आमचा नेचर असं नाही आहे। आम्ही म्हटलं कुठलंच आमचे इंटेन्शन असं नाही। आम्हाला पण तुम्ही फिरू द्या। जशा मोठ्या पार्टीकडे लक्ष तुम्ही देताय की ते यांच्याकडे दुर्लक्ष करताय आणि अपक्ष जेवढे आहे यांच्याकडे लक्ष देताय की ते काही गडबड करण का। आमच्या इंटेन्शन वगैरे असं काहीच नाही। आमच्याकडे जेवढं लक्ष द्या तुम्ही तेवढं त्यांच्याकडे लक्ष द्या, आमच्या एवढं सांगणं यांना। नेमकं काय झालं आणि काय निर्देश दिले तुम्हाला? काहीच नाही, काल आम्हाला सायंकाळी पोलीस स्टेशनमधून कॉल आला 5:30-6च्या सुमारास आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला SP साहेबाकडे बोलावण्यात आलेलं आहे आणि इथे येऊन जर बघितलं तर काही विशिष्ट लोकांनाच त्यांनी कॉल केलेला होता। काही मोठ्या प्रबळ पक्षाचे काही इथं उमेदवार दिसलेले नाही। एक 15 ते 16 लोकांना विशिष्ट लोकांनाच बोलवण्यात आलेलं होतं। त्यांनी काहीच नाही, त्यांनी सूचना केल्या की मोठे जर गावामध्ये नेते येणार तर त्या सभेमध्ये डिस्टर्बन्स झालेलं नाही पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्थेची योग्य काळजी घ्यायला त्यांनी सांगितलं। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।